तर आजचं जे वचन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, द अर्ली चर्च, सुरुवातीचे चर्च, आणि हे काय काय गरज आहे या या वचनाची किंवा ह्या विषयाची, याच्याविषयी आपण बोलू. मी तुम्हाला सदैव लक्षात असेल की ज्या बेसिक गोष्टी आहे, कारण मी तुम्हाला सदैव सांगत असतो की आपलं फाउंडेशन जर बरोबर नसलं तर आपली इमारत धाडून जाईल, पळून जाईल. म्हणून बेसिक खूप गोष्टी माहीत असणं हे आवश्यक आहे. की चर्च आहे का, चर्च काय असतं, आणि आपल्या जीवनात चर्चचं महत्व काय आहे, आणि चर्च जे देवासाठी, हो की नाही, जे देवासाठी सगळ्यात महान गोष्ट या पृथ्वीवरची आहे. कसं माहित सगळ्यात महान गोष्ट आहे? कारण येशू ख्रिस्ताला चर्च सुरुवात करण्यासाठी आपला जीव, आपला प्राण, आपलं रक्त सांडावं लागलं. म्हणून ही किती महत्वाची गोष्ट आहे की चर्च याच्याविषयी आपण बोलू. कारण खूप लोकांसाठी चर्च म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळे त्यांची समज आहे, वेगवेगळी चर्चची समज आहे. काही लोकांसाठी चर्च जाणं म्हणजे फक्त रविवारची वेळ आहे, बाकी दिवसा आपण शाळा कॉलेजमध्ये जातो, आणि जर इच्छा झाली तर रविवारी आपण चर्चमध्ये गेलो पाहिजे, कारण आपण स्वतःला ख्रिस्ती समजतो. काही लोकांसाठी लोकांची भेटीगाठी होते, बरं वाटते, खूप दिवसानं आपण गेलो नाही, ती समज आहे. काही लोकांसाठी हा एंटरटेनमेंट आहे, का सुंदर गाणे वगैरे ऐकायला भेटतात, आणि गायला भेटतात, म्युझिक ऐकायला भेटतात. काही लोकांसाठी ते आहे. काही लोकांसाठी मूर्तीपूजा आहे, की बाबा मी रविवारी गेल्यावर तिथे आम्ही पूजा वगैरे, अर्चना वगैरे सगळ्या गोष्टी करतो. काही लोकांसाठी ते आहे. काही लोकांसाठी का माझे जे चांगले कपडे आहेत ते लोकांना दिसले पाहिजेत. तर सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येकाचा आपापला अर्थ की चर्च म्हणजे काय, आणि की बाबा चर्च म्हणजे जे ख्रिस्ती देवाला मानतात ते लोक तिथे जमतात, अशी एखादी जागा, किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी मनुष्य विचार करतो की याला चर्च असं म्हणतात. पण जसं मी तुम्हाला सांगतो सदैव की प्रत्येक गोष्टीचं उत्तर बायबलमध्ये आहे. म्हणून आपण बायबलमधून आज आपण बघू की खरंच चर्च काय आहे, खरंच चर्च काय आहे, आणि हे किती आवश्यक आहे. का? कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, आज मॅक्सिमम चर्चेस म्हणजे काय झालेले आहे, मनोरंजन गृह. डान्स पासून, म्युझिक पासून, रॉक म्युझिक पासून, ड्रम्स, गिटार सगळं चालतं. फक्त फरक एवढा आहे, आमच्या गाण्यात येशू हा शब्द आहे. येशू हा शब्द असल्याने तुमचं वर्शिप होत नाही. तो पवित्र आहे, तो महान आहे. म्हणून जे देवानं लावून दिलेलं आहे तसंच या गोष्टी झाल्या पाहिजे. आज लोकांची हुळ कशाविषयी असते, की अरे आम्ही तर 21व्या सदीत आहोत, ते जुनं नको, आपल्याला काहीतरी असं नवीन, मजेशीर, आवडीशीर वाटलं पाहिजे. आणि जेव्हा असं असतं तेव्हाच गर्दी सुद्धा वाढतं, तेव्हाच गर्दी वाढतं. कारण जेव्हा तुम्ही बघाल की या सगळ्या गोष्टी जेव्हा मनोरंजक असतात, ते चर्च मोठे असतात. का? कारण शरीराला आवडणाऱ्या गोष्टी तिथे असतात. तिथे देवाचा शब्द शिकवला जात नाही. पापाविषयी, जजमेंट विषयी, लोकांच्या आत्म्याविषयी शिकवलं जात नाही. तिथे फक्त कथा नाटक चालतात. आणि जेव्हा असं असतं ते चर्च खूप मोठे वाढतात. पण त्यांना तुम्ही सत्य सांगा. आणि बायबलमध्ये तुम्ही बघता, जेव्हा येशू ख्रिस्त आपली मिनिस्ट्री करत असताना बायबल सांगतं लोकांचा जमाव त्याच्या मागे होता, पण जेव्हा जो सत्य सांगायचा हे लोक निसटून जायचे. आणि म्हणून खूप लोकांसाठी चर्च म्हणजे आपलं आरोग्य बरं करून घेणं, किंवा चर्चमध्ये गेल्यानंतर मला आशीर्वाद भेटतो, म्हणजे माझा आठवडा चांगला जातो, आठवडा चांगला गेला पाहिजे म्हणून मी चर्चमध्ये येतो, किंवा माझं सक्सेस झालं पाहिजे जॉबमध्ये, माझ्या नोकरीमध्ये सक्सेस असलं पाहिजे, माझ्या शिक्षणात मला चांगलं सक्सेस असलं पाहिजे, माझ्या कुटुंबात चांगलं सक्सेस असलं पाहिजे. तर हेच फक्त कारण लोकांची असतात की आपण चर्चमध्ये असलो पाहिजे. बेसिकली मी थोडासा धार्मिक असलो पाहिजे. जसा दिवसा मी शाळेत जातो तसा रविवारी मी चर्चमध्ये गेलो पाहिजे. तर असं जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाची आपापली विचारधरणी आहे.
पण सत्य काय आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. नाही तर आपण फक्त त्याला चर्च म्हणतो किंवा चर्च सारखं दिसतं किंवा त्या बिल्डिंगवर क्रॉस आहे बा म्हणजे हे चर्च आहे. हो, ऍज अ डेफिनेशन त्या जागेला तुम्ही चर्च म्हणू शकता, हो की नाही? कारण बाबा तसं आहे, तिथे चर्चचं नाव लिहिलं आहे, तर ती इमारत त्याला तुम्ही चर्च म्हणू शकता. पण ऍक्च्युअल चर्च जे प्रभू येशू ख्रिस्तानं सुरू केलं, जे त्याने आपल्या जीव देऊन विकत घेतलं, ते चर्च काय आहे ते आपण बायबलमध्ये बघू. तर या चर्चची सुरुवात जसं मी तुम्हाला सांगतो कसं कळेल, कारण आता आपण काय बोलत आहोत, इतिहासाविषयी. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, इतिहास कुठे दिलेला आहे, तर प्रेषितांचे कृत्य किंवा त्याचे कार्य, कारण म्हणजे ऍक्ट्स. तर ऍक्ट्स आपल्याला काय सांगतं, काय काय घडलं. म्हणून तिथे आपण बघू की चर्च हे काय आहे. लक्षात ठेवा, आपल्याला 21व्या किंवा 22व्या सदीची चर्चची गरज नाही, तर आपल्याला बायबल आधारित चर्चची गरज आहे. हे सदैव लक्षात ठेवा. मनोरंजनात जाऊ नका, फसून जाल. तर बायबल आधारित चर्च तिथे वळा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील आणि तुम्ही योग्य देवाच्या मार्गावर चालाल. जे चर्च जिथं देवाचा शब्द, जिथं आत्म्याविषयी कळकळ नाही, जिथे शब्द शिकवला जात नाही, सारखाच वाटतो आणि म्हणून आपण फसतो. म्हणून खूप आवश्यक आहे की आपली संगत, आपलं चर्च हे बायबल आधारित असलं पाहिजे. तुमच्या जीवनात मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, 3 गोष्टी, तुमचे 3 घरं असले पाहिजे. ज्या मनुष्याचे 3 घरं नाहीत, तो मनुष्य मूर्ख किंवा तो नाशाच्या मार्गावर आहे. पहिलं घर म्हणजे तुमचं कुटुंब. तुमचं कुटुंब बरोबर नसेल, तुम्ही खूप प्रॉब्लेममध्ये आहात. काही लोकांच्या समस्या असू शकतात, पण तुम्ही तुमचे प्रयत्न करा तुमच्या परीने सगळं. ते तुमचं पहिलं घर झालं. कुटुंब म्हणजे इमारत नाही. घर म्हणजे इमारत नाही. जे झोपडीत राहतात तेही आनंदात असू शकतात जर त्यांचं आपसात चांगलं आहे. तर पहिलं घर म्हणजे तुमचं कुटुंब. दुसरं घर म्हणजे तुमचं चर्च. तुमचं चर्च तुमच्या जवळ असलं पाहिजे. तुम्हाला ते निर्णय घ्यावा लागेल की हे माझं चर्च आहे. तिथल्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. त्याची शिकवण तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तुम्हाला ते डिसिजन घ्यावं लागेल. हे नाही की हे बिल्डिंग इथे दिसतं, माझ्या घराजवळच आहे, म्हणजे मी इथंच जातो. असंच होतं. कारण आपल्याला चर्चची डेफिनेशन माहित नाही. म्हणून लोक फसतात. कारण हे मला जवळ पडतं. चर्च हे तुमचं दुसरं घर आणि तुमचं दुसरं घर असताना तुमचं तिसरं घर म्हणजे स्वर्गात तुमचं घराची आजच तुम्हाला शाश्वती असली पाहिजे. हे जर 3ही घरं तुमच्या जवळ नाही, तुम्ही मिस करत आहात. तिथे प्रॉब्लेम आहे, तिथे समस्या आहे, तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. जर या 3ही घराची तुम्हाला शांती नसेल, तुम्हाला खात्री नसेल, तर तुम्ही फसून जाल. तर आपण इथे दुसरं घर जे महत्वाचं, पहिली आणखी एक गोष्ट, सुंदर गोष्ट, पहिलं घर जे कुटुंब, ते पहिलं का आहे? का आहे? कारण पहिले येशू ख्रिस्त क्रुसावर नाही मेला, तर पहिले आदाम आणि हवा बनवण्यात आली. कुटुंब बनलं. खूप आवश्यक आहे. कुटुंब. पहिले कुटुंब आलं. नंतर येशू ख्रिस्त आला. त्याने क्रुसावर आपलं प्राण दिला आणि तिथून चर्चची सुरुवात झाली. सिक्वेन्स लक्षात ठेवा. नंतर चर्च आहे. तिसरं, तो आपल्या लोकांना स्वर्गात घेऊन जाईल. तिसरं घर. तिघही महत्वाचे आहेत. याच्याशिवाय दुसरं महत्वाचं नाही. जेव्हा या 3 गोष्टीविषयी तुम्ही या जगात असताना तुम्हाला शाश्वती असेल की मला माहित आहे मी जाईल. खूप सारे ख्रिस्ती आहेत, म्हणतात देव ठरवीन शेवटी. त्यांना माहीतच नाही की तिसरं घर आजच तुला भेटू शकतं. हे का त्यांना माहित नाही? कारण त्यांचं नरकाचं घर कन्फर्म आहे. कारण त्यांचा विश्वास नाही. पण या 3ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर आपण हे जे दुसरं, जे सगळ्यात महत्वाचं, जे फॅमिली, जे पहिलं घर,
आणि स्वर्गातलं घर याला कनेक्ट करतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने विकत घेतलेलं चर्च, याच्याविषयी आपण बोलत आहोत की चर्च असतं काय, चर्च काय आहे. तर आपण बघतो प्रेषितांचे कृत्य याच्या पहिल्या अध्यायात काय सांगतो तो, की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कळतं की तो आकाशात उचलण्यात गेला है ना. आणि मग देवदूताला, पेत्राला आणि त्यांच्या लोकांना म्हटलं, तुम्ही काय बघत आहात, हा जो जसा तुम्ही जाताना बघितला आता तो तुम्ही त्याला येताना सुद्धा बघेल. तर ते प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. देवानं काय सांगितलं प्रेषितांचे कृत्य पहिले मध्ये, की तुझ्यावर पवित्र आत्मा येतील, तुम्ही साक्षी व्हाल. आणि पेत्र आणि ते 12 शिष्य एका रूम मध्ये होते आणि प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये आपण बघितलं की पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते लोक अन्य भाषा बोलू लागले. तर पेंटिकोस्टचा दिवस इथं ती गोष्ट चर्चची सुरुवात झाली. अन्य भाषा बोलू लागले म्हणजे जे लोक तिथे हजर होते त्यांच्या भाषेत ते बोलू लागले. जी भाषा मला ठाऊक नाही पण त्यांना ठाऊक आहे, त्या भाषेत हे लोक काय करू लागले, साक्ष देऊ लागले. कारण देवाने त्यांना काय म्हटलं, साक्षीदार व्हाल. म्हणून ते काय करू लागले, देवाविषयी साक्ष देऊ लागले. आणि हे सगळे लोक जे जमलेत त्या पेंटिकॉस्ट डेच्या दिवशी ते आलेत आणि या लोकांनी जसं ज्याच्या भाषेचे लोक आणि सगळे यहुदी जे होते ते आलेत आणि पेत्र आणि हे 12 शिष्य त्यांच्या भाषेत त्यांना सुवार्ता सांगू लागले. आणि आपण बघू प्रेषितांचे कृत्य 2:30 यातले काही संदर्भ. तर आपण काय बघत आहोत, मी तुम्हाला पूर्ण त्या सुरुवातीपासून की चर्चची सुरुवात कशी झाली आणि या लोकांनी मग त्यांना काय सांगितलं. प्रेषितांचे कृत्य 2:30. आणि हे लोक त्यांना, जे सगळे लोक यहुदी त्या दिवशी, पेंटिकोसचा दिवस म्हणजे मार्केटचा दिवस, त्या दिवशी सगळे हे जमलेत आणि देवानं तो दिवस निवडला कारण विविध प्रांतातून लोक तिथे आलेत आणि ही योग्य वेळ होती. कारण ते लोक जेव्हा हे संदेश ऐकतील आणि आता आपल्या घरी किंवा आपल्या प्रांतात जातील तेव्हा सुवार्ता घेऊन जातील. हो की नाही. आपण जेव्हा बाजारात जातो, काही गोष्ट होते आणि ती गोष्ट आपण सांगतो अनेकांना, जिथून आपण आलो ती घडली कुठे, या बाजारात, कारण तुम्ही तिथे होता. आता त्या गोष्टीचा शब्द किंवा त्याचं प्रसार कुठं झाला, जिथे जिथे तुम्ही जाता. मग प्रेषितांचे कृत्य 2:30 मध्ये पेत्र म्हणतो, या लोकांना सांगतो, दावीद हा संदेष्टा होता. प्रेषितांचे कृत्य 2:30 मी वाचत आहे, 2:30. दावीद हा संदेष्टा होता आणि देव जे काही बोलला ते त्याला माहित होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की तो त्याच्या घराण्यातून एक व्यक्तीला त्याच्या राजनसावर बसविल. तर हे काय करत आहे हा, कारण हे सगळ्या संदर्भ तुम्हाला कळले पाहिजे. कारण आता हा नवीन करार लिहिलेला गेलेला नाही, जुना करारच या लोकांपाशी होता, यहुदी लोकांपाशी, आणि त्याच्यात हे रेफरन्स होतं. म्हणून हे काय करत आहे, त्यांना रेफर करत आहे का तुम्हाला माहित आहे दावीद असा म्हणत होता. आणि पुढे त्यांना त्या गोष्टीची आठवण करून तो देत आहे. 31वं वचन, त्या घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहित होते, यासाठी दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो, त्याला मरणाच्या जागेतून राहू दिले नाही, त्याचा देह कबरेमध्ये गुजला नाही. दावीद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठवण्याविषयी म्हणत आहे. तर हे सांगत आहे की काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला माहित असेल. 32वं वचन, म्हणून येशूला देवाने मरणातून उठवले, दावीदाला नाही. आम्ही सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आणि हे 12 शिष्य ज्या भाषेत ते अन्य भाषेत बोलत होते ते हे सांगत होते की आम्ही साक्षीदार आहोत. हे जरी जुन्या करारात लिहिलेलं आहे पण आम्ही हे आता घडताना बघितलं आहे, आम्ही त्याला पाहिले. 33वं वचन, येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले, जे तुम्हाला मी सांगितले प्रेषितांचे कृत्य 1 मध्ये आपण बघतो. आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे. देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिला आहे. हा पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते, म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे. हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात. किती सुंदर आहे. जर आपण लक्ष दिलं काय चालू आहे आणि शब्द वाचले तर आपल्याला सत्य कळतं. पण जर आपण लोक काय बोलतात, कसं करत आहे, त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण त्याच्याकडे विश्वास ठेवतो.
पण इथे काय बोलत आहे तो, की जे येशूने वचन दिले होते तेच तुम्ही आता बघत आहात, की आमच्यावर आत्मा आला आणि आम्ही काय करत आहोत. तर तो म्हणतो, म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे, तेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात. कसं ऐकू शकतं? कारण भाषा समजते. तेव्हाच तर ऐकतो ना, की तुम्ही का करत आहात. आता तुम्ही फक्त बसले का नाही, तुम्हाला कळत आहे की हा मराठीत बोलत आहे. म्हणून अन्य भाषा ज्याच्याविषयी आपण सदैव बोलतो, ही काय होती, नोन लँग्वेज, या लोकांना समजणारी. 34वं वचन, दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गातून उचलण्यात आले. दावीद स्वतः म्हणाला, प्रभू म्हणजे देव माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझ वैरी तुझ्या सामर्थ्य खाली घालीपर्यंत माझ्या उजवीकडे बस. आणि 36वं वचन सांगतं, म्हणून सर्व यहुदी लोकांना खरोखर हे समजले, जे तुम्हाला मी सांगत होतो की तिथे सगळे यहुदी लोक होते. आणि म्हणून तो चमत्कार त्या दिवशी तिथे घडला. आणि तो पुढे म्हणतो, हे खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभू व ख्रिस्त असं केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य. तर काय झालं, सुवार्ता सांगितली का काय काय घडलं, जे तुम्ही आता बघितलं, ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, तो खरा प्रभू येशू ख्रिस्त होता, ज्याला तुम्ही मारलं, तो आपल्या पापासाठी मारण्यात आला, हे जेव्हा त्यांनी ऐकलं. आणि नंतर काय सांगतो, वचन 2:37, कारण तुम्हाला मी काय सांगत आहो, की चर्चची सुरुवात कशी झाली, चर्च म्हणजे काय याच्याविषयी आपण बोलत आहोत. तर सुवार्ता सांगण्यात आली सगळ्यात आधी. पहिला मुद्दा, 12 जे शिष्य होते त्यांनी सुवार्ता सांगितली. नंतर सुवार्ता ऐकल्यावर काय होतं, 37वं वचन, जेव्हा लोकांनी ऐकले त्यांना फार दुःख झाले. याच्याविषयी आपण बोलू. इथे ट्रान्सलेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मी तुम्हाला इंग्लिश शब्द सांगतो. इंग्लिश सांगतं, वेन दे हर्ड दिस दे प्रिक्ड इन देअर हार्ट. प्रिक म्हणजे ते लोक घाबरले. दॅट इज अ रिपेंटिव्ह, जे पश्चातापाचं, की मी केलं हे, आम्ही दोषी आहोत त्या गोष्टीसाठी. मराठी सांगतं दुःख झालं. दुःख तर खूप सारे असतात, दुःख खूप सारे असतात, म्हणून भाषेचा फरक पडतो. आता मला काही वाईट लागलं किंवा माझ्या जीवनात काही वाईट झालं, तर ते दुःख वेगळं आहे. तुमच्या जीवनात काही वाईट झालं, त्याच्या विषयी मला जर वाईट वाटलं, ते दुःख वेगळं आहे. सगळे दुःख सारखं नाही. तर इथं जे दुःख आहे ते पश्चातापाचं आहे. म्हणून गोष्टी, शब्द, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. आपण दुःख हे प्रत्येक गोष्टीसाठी सारखंच वापरतो, पण इथे हे जे दुःख आहे, इंग्लिश म्हणतं, दे वर प्रिक्ड इन देअर हार्ट. ते हे नाही म्हणत दे फेल सॅड इन देअर हार्ट. जर त्यांना सॅड म्हटलं असतं तेव्हा ते दुःख झालं असतं. म्हणून इंग्लिश मध्ये जे किंग जेम्स मध्ये जे ट्रान्सलेशन आहे, तो जो शब्द आहे त्याला काय अक्षरशः किंवा जी भावना आहे त्याला कुठला शब्द जातो हे तिथे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी पेत्राला, 37वं वचन आपण ऐकतो, तर त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले. आता जेव्हा सुवार्ता सांगितली जाते, जर मनुष्य खरंच त्याला वाटतो की बाबा मला गरज आहे, मला स्वर्गाची गरज आहे, प्रभू येशू ख्रिस्ता देव आहे, माझे पाप याची क्षमा त्याने केली आहे, माझे पाप त्याने आपल्या क्रुसावर घेतले, तो क्षमा करू शकतो, तो व्यक्ती तो काय करेल. 37वं वचन या लोकांनी तेच केलं. आम्ही काय करावे, प्रेषितांना त्यांनी विचारले. त्यांनी विश्वास ठेवला, सुवार्ता सांगितली. सगळा सिक्वेन्स समजून घ्या. पवित्र आत्मा आला, सुवार्ता सांगितली. जे सुवार्ता तीच आहे ज्याच्यामुळे आजही मनुष्य तारला जातो. मी त्या सुवार्तेनं तारल्या गेलो. काय केलं, काय केलं पाहिजे आता, कारण त्या सुवार्तेनंतर विश्वास, की हो आता बरं हे झालं. आता इथे खूप लोकांचा प्रॉब्लेम होतो. बरं हे सगळं ठीक आहे, येशू मेला, क्रुसावर मेला, आमचे पाप होते, सगळं समजलं. पण त्यांना दुसरा प्रश्न येत नाही जो तिथे विचारला गेला, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय करावे. आपण आपला भाग विसरतो. देवाने आपला भाग केलेला आहे, ते पूर्ण कार्य आहे.
तुम्हाला कार्य करणं नाही, पण ते स्टेप आहे. आम्ही काय करावे तिथे प्रश्न आहे तुमच्या बायबलमध्ये. प्रेषितांचे कृत्य 2:37 मध्ये. इथंच लोक विसरतात. माहिती तर सगळ्यांना आहे देवाची. का क्रुसावर मेला? माझ्या पापासाठी मेला. माझे पाप ते होते. पण त्यानंतर आम्ही काय करावे हे तोपर्यंत येत नाही, जोपर्यंत खऱ्या मनुष्याचं हृदय रेडी होत नाही. जोपर्यंत त्याला गरज वाचत नाही. तुम्हाला काय सांगितलं? दे प्रिक्ड इन देअर हार्ट. त्यांचे हृदय पलटले. त्यांनी आणि जेव्हा हे होतं, सगळ्यात आधी तो म्हणतो, काय करू मी? का? ती इच्छा, ती जागते. आणि मग 2:38 मध्ये पेत्र त्यांना म्हणाला, तुमचे हृदय व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्या. मग देव तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. इथेही मराठीचा खेळ. समजून सांगतो. इंग्लिश काय म्हणते? इंग्लिश सांगते की त्यात दे 2:38 इंग्लिश मध्ये तुमच्यासाठी वाचतो आणि मी तुम्हाला समजून सुद्धा सांगेल. देन पीटर सेड अनटू देम रिपेंट. पहिला शब्द त्यांना सांगितला. पहिले दे प्रिक. त्यांना वाईट वाटलं. त्यांनी विचारलं व्हॉट शॅल वी डू? आम्ही काय करू? पेत्रानं उत्तर दिलं. सगळ्यात पहिला शब्द रिपेंट. पश्चाताप करा. पश्चाताप काय आहे? पश्चाताप हा तेव्हाच त्यांचा झाला जेव्हा त्यांचं हृदय तेव्हाच रेडी झालं, जेव्हा तो मनुष्य विचारतो की मी आता काय करू? जेव्हा मनुष्य म्हणतो की पागू आता, बरं चांगली गोष्ट आहे, समजून जायचा हा रेडी नाही. याला काही किती सांगितल्यानं काही फरक पडत नाही. जो सांगतो पुढे काहीतरी होईल, त्याला त्या गोष्टीची गरज नाही. पण ज्याचं हृदय रेडी आहे, ते पश्चातापी हृदय होतं. आणि पेत्राने काय उत्तर दिलं? रिपेंट and be baptized and every one of you in the name of Jesus Christ for the remission of sin. आता इथे काय दिलेलं आहे? तो काय म्हणतो? तुमच्या पापाची क्षमा होण्यासाठी तुम्ही पश्चाताप करा, म्हणजे देवाचा स्वीकार करा, तुमचं हृदय परिवर्तन करा, देवाला तुम्ही मागा की देवा मला तू वाचव, हे माझे पाप होते तू ज्याच्यामुळे तू क्रुसावर मेला. जिथे मी टांगल्या गेलो पाहिजे होतो तेव्हा तू टांगल्या गेला माझ्या येशू. ते तुमच्या पापाची क्षमा करेल. पण इथे वचन मराठीत जो तुम्हाला खेळ सांगितला, जे काय होतं ते लिहितं की मग देव तुमच्या पापांची क्षमा करेल. तर फरक आहे. इथे काय आहे? म्हणजे मराठीत काय सांगतं, म्हणून हे तुम्हाला सदैव सांगत असतो. पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा करा, म्हणजे तुम्ही पाण्यातून निघाल्यावर मग देव विचार करेल आणि तुमच्या पापाची क्षमा करेल. हे चुकीचं ठरतं. म्हणून शब्द समजले पाहिजे की काय म्हणतो, सत्य कळलं पाहिजे. पाण्यातून बाप्तिस्मा घेतल्याने कोणाची पाप क्षमा होत नाही, तर रक्तातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करतो, जो तारल्याने होतो, त्याच्यामुळे मनुष्य तारल्यात जातो आणि त्याच्या पापाची क्षमा होते. पाण्यातून निघल्याने नाही. असं असतं तर तो क्रुसावरचा जो चोर होता, त्याला खाली आणावा लागला असता. त्याला पाण्यातून काढा लागला असता. तेव्हा कुठे त्याच्या पापाची क्षमा झाली. त्या चोराने जेव्हा म्हटलं की प्रभू, जेव्हा तू स्वर्गात जाशील तेव्हा माझी आठवण ठेव, ते तुम्हाला दाखवतं ते पश्चातापी हृदय की याने काय केलं? त्याच्यावर विश्वास ठेवला जो त्याच्या बाजूला टांगल्या गेलेला होता की तू देवाचा मुलगा आहे, माझी आठवण ठेव. हे काय दर्शवतं तुम्हाला? एका मनुष्याचं हृदय दर्शवतं की मला तुझी गरज आहे, प्लस हे दर्शवतं की तो विश्वास ठेवत आहे, हा जो आहे हा वाचू शकतो. आणि जेव्हा हे घडलं, तेव्हा हे जे घडलं आणि चर्चची सुरुवात झाली. कसं माहित? तर आपण 38वं वचन ऐकलं की तुमचे हृदय व जीविते बदला, आणि 41वं वचन सांगतं मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार केला, या लोकांनी ते केलं. याने देवांना मागितलं आणि हे लोक तारल्या गेले. कसं करतं? स्वीकार केला. तर इथे सुरुवात झाली. स्वीकार केला म्हणून सगळ्यात आधी स्वीकार आहे. त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला, कारण बाप्तिस्मा हे देवाची सगळ्यात पहिली आज्ञा, की जेव्हा तुम्ही मला स्वीकारता किंवा तारल्या जाता, त्यानंतर
हे पब्लिक प्रोफेशन म्हणतात त्याला, की मी ख्रिस्ती, मला लाज वाटत नाही, मी तारल्या गेलो, प्रभूनं मला वाचवलं, आणि देवाने ही सगळ्यात पहिली आज्ञा की पब्लिक प्रोफेशन आहे, की मी तारल्या गेलो आणि मी देवाचा स्वीकार केलेला आहे, म्हणून बाप्तिस्मा आहे. त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांची बंधू वर्गामध्ये 3000 लोकांची भर पडली. तिथे चर्चची सुरुवात झाली. आता तुम्हाला कळलं असेल की चर्चची सुरुवात म्हणजे काय. तर चर्च ही बिल्डिंग नव्हे. हो, त्या इमारतीला तुम्ही बिल्डिंग म्हणू शकता, पण चर्च जे लोक आहेत, द विजिबल, जे दिसतात, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, जे तारल्या गेलेत, नंतर त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्यांनी एकत्रित आले, तर या चर्चची आपण बघतो की सुरुवात झाली. दिस इज द चर्च. हे चर्च प्रभू येशू ख्रिस्तानं, आपण बघतो की प्रेषितांचे कृत्य 1 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त उचलण्यात आला. त्याने सांगितलं की वाट बघा, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्ही साक्षीदार व्हाल. प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. या लोकांनी सुवार्ता सांगितली. त्यात तुम्ही बघता की यहुदी लोक होते, त्यांनी ते ऐकलं. सुवार्ता, तीच सुवार्ता आजपासून 2000 वर्षाखाली जसे लोक तारल्या गेले होते, सुवार्ता आजच आहे. सुवार्ता कधी बदलत नाही. आणि तेच लोक आणि ती सुवार्ता आजही, ज्या सुवार्तेनं मला तारल्या गेलं म्हणून सांगितलं, बदलत नाही. आणि या लोकांनी काय केलं, काय करावं, यांचे हृदय रेडी होते. असं लिहिलंय का की पेंटिकोस्ट मध्ये जेवढे होते ते सगळे तारल्या गेले नाही. 3000 लोक यांनी स्वीकार केला. आता चर्चची सुरुवात झाली. इथे आपण बघतो की चर्च सुरुवात कसं झालं. याच्या पुढे कधीही तुम्हाला कोणी विचारेल चर्च काय आहे, त्याची सुरुवात कुठून झाली, तुम्हाला माहित असलं पाहिजे. प्रेषितांचे कृत्य 2 मध्ये इथे चर्चची सुरुवात झाली. पुढे आता आपला विषय, मग चर्च काय काय केलं पाहिजे, चर्च मध्ये काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण समजू. तेही तिथेच लिहिलेलं आहे. आणि प्रेषितांचे कृत्य 2:42, तर हे लोक जेव्हा तारल्या गेले, 3000 तिथे ऍडेड, ते विश्वासणारे त्याच्यात जोडण्यात आले. मग त्यांनी काय केलं, सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत, म्हणजे ते एकत्र येत असत. सगळेच्या सगळे जे विश्वास ठेवतात, किंवा जेव्हा ही विश्वासणारे हे शब्द आहे, हे लक्षात ठेवा. विश्वासणारा तोच ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तारला गेला. कारण विश्वासाशिवाय तुमचं तारण होऊ शकत नाही. देवाची कृपा आणि तुमचा विश्वास की हा वाचू शकतो. जेव्हा तुम्ही म्हणता हा वाचू शकतो, त्याची कृपा तुम्हाला वाचवते. आणि हे लोक काय झाले, वाचल्या गेले. आणि वचन 2:42 सांगतं, ते त्यांना विश्वासणारे एकत्र भेटत. म्हणून सगळ्यात पहिली डेफिनेशन, चर्च म्हणजे जे विश्वासणारे, म्हणजे जे तारलेले, ते एकत्र येणं, ते एकत्र बसणं. म्हणजे जर एखाद्या झाडाखाली, किंवा आपण एखाद्या ऑनलाईन सभेत, किंवा ऑनलाईन पेक्षा जर एखादी कुठलीही जागा जिथं देव काय म्हणतो, जेव्हा 2 3 माझ्या नावात जुडतात, तिथे मी आहे. तिथे त्या चर्च, त्याला तो एकोपा, तो ग्रुप, जे तारल्या गेले लोक आहेत, त्याला असं म्हणतात. म्हणून हे तुमच्यासाठी पहिलं. दुसरं, त्यांनी केलं काय, ओके नाही, तर त्या पुन्हा 2:42, ते त्यांचा वेळ काय करत होते आता. म्हणजे चर्च म्हणजे काय, हा आपला प्रश्न होता. प्रेषितांची शिकवण, सगळ्यात आधी शिकवण. मागच्या शनिवारी तुम्हाला मी शिकवलं, डॉक्ट्रिन, टीचिंग सगळ्यात महत्वाची. आता ही शिकवण, याच्याविषयीची ओढ तोपर्यंत येत नाही, कारण या सगळ्या गोष्टी सिक्वेन्शियल आहे. हे लक्षात ठेवा. पहिले तारल्या गेले, ते विश्वासणारे झालेत. विश्वासाशिवाय तुमचं तारण होऊ शकत नाही. नंतर सगळ्यात आधी काय केलं, ते त्यांना वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. आता प्रेषितांची शिकवण काय आहे, तुम्हाला मी शिकवलं. 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताने कुणाला शिकवलं, 12 शिष्यांना. मग देव उचलण्यात आला. नंतर या 12 लोकांनी ती शिकवण जी देवाने दिलेली आहे,
ती या लोकांना दिली. म्हणून सगळ्यात आधी महत्वाचं काय असते? शिकवण. प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. दुसरं, विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत, म्हणजे एकत्रित येत, सदैव एकत्रित येत, एकमेकांची सहभागिता, आणि ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत. तर ही चर्च आहे, ही सुरुवात आहे, ही फाउंडेशन आहे. याला चर्च म्हणतात. हे फर्स्ट सेंचुरी चर्च आहे, हे सुरुवातीचं चर्च आहे, आणि हेच चर्च टिकून राहतं जिथे या गोष्टी होतात. आता हे असं नाही का जो विश्वासणारा नाही त्याने चर्च ऍज अ बिल्डिंग मध्ये येऊ नये. म्हणून तुम्हाला सांगितलं, बिल्डिंग किंवा ते जसं आपला ऑनलाईन मध्ये लोकांना इन्व्हाइट करतो, खूप सारे लोक तारलेले नाहीत, ते जॉईन होतात, पण त्याचा उद्देश काय आहे की देवाचा, कारण सुवार्ता ऐकल्याशिवाय ते तारले कसे जातील. मग सुवार्ता सांगितली नाही. खूप सारे चर्चेस 25 डिसेंबरला लोक येतात. आमचं जे अमरावतीचं बॅप्टिस्ट चर्च आहे, 25 डिसेंबरला एवढी गर्दी असतं, किंवा कुठल्याही चर्चमध्ये एवढी गर्दी असतं की बसायला जागा येत नाही. जो पास्टर आहे, ज्याला खरंच माहित आहे की सत्य काय आहे, तो काय करेल? ती संधी बघेल की आज मी सुवार्ता सांगू शकतो. आमच्या इथं सण साजरा केला जातो, आम्ही सण साजरा करतो, म्हणून तुम्हाला कळतं की किती खोटं आहे. सारखंच दिसतं, सारखंच वाटतं. जिथे संधी होती की हे लोक जे वर्षभर कधी येत नाहीत, आज हे येत आहेत. आमच्या इथं मेणबत्त्या लावल्या जातात. कधी देवानं म्हटलं की मेणबत्ती लागल्यानं तू स्वर्गात जाशील? आमच्या इथं पूजा केली जाते, आमच्या इथं सण साजरा होतो. जी संधी असते ती तेव्हा समजते जेव्हा आपल्याला माहित आहे सत्य काय आहे. तर आपण बघतो की शिकवण शिकवण्यात आली, सहभागिता होती, आणि सगळ्यात महत्वाचं 2:43 हे खूप महत्वाचं आहे. पण सदैव लक्षात ठेवा, सिक्वेन्स कधी बदलला तर काहीच कामाचं नाही. तर 43वं वचन सांगतं, आणि पुन्हा मी इंग्लिश मध्ये वाचेल कारण मराठीमध्ये काहीच त्या गोष्टीला अर्थ नाही. पहिले मी तुम्हासाठी मराठी विषयी वाचतो. मराठीमध्ये लिहिलेलं आहे, प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला. इतकं चुकीचं लिहिलेलं आहे, सगळ्यात चुकीचं आहे. हे तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतो काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे. इंग्लिश म्हणतं, अँड फिअर केम अपॉन एव्हरी सोल. फिअर आणि आदर या दोन्ही गोष्टीत फरक आहे. तो म्हणतो फिअर, देवाची भीती, कारण देवाची जोपर्यंत भीती येत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. तुम्हाला देवाची भीती नाही, तुम्ही व्यर्थ आहात, तुम्ही देवाविरुद्ध आहात. देवाची भीती तुम्हाला नाही, तुम्ही देवाविरुद्ध आहात. हे सदैव लक्षात ठेवा. देवाची भीतीच तुम्हाला वाचू शकते. देवाची भीतीच का हा मला अनंताच्या नरकात टाकेल कारण मी याचा स्वीकार केला नाही, ते तुम्हाला तारू सुद्धा शकते. प्लस तारल्यानंतर तुमचं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी की मी कुठल्या पापात पडू नये, ही देवाची भीती. माझी भीती, पास्टरची, आई वडिलांची भीती कोणालाच काही फरक पडत नाही, हे तुम्हाला माहित आहे. भीती मनुष्याची, बापाची, मॅनेजरची, शिक्षकाची काहीच कामाची नाही. तर खरी भीती असते ती देवाची, कारण ती हृदयात असते. म्हणून सिक्वेन्स लक्षात ठेवा, ही भीती तोपर्यंत येत नाही जोपर्यंत आपण तारल्या गेलो नाही. नाही तर आपण उन्हाळ पसरत राहतो, इकडे तिकडे सैरा वैरा पडतो. का? कारण आपल्याला देवाची भीती नाही. म्हणून सांगतो मराठीमध्ये, देवाचा आदर वाटू लागला. देवाचा आदर, आदर तर सगळ्यांना आहे. आदर सगळ्यांना आहे, आदर कुठेच घेऊन जात नाही. तर देवाची भीती त्यांना वाटू लागली. तुमच्या बायबलमध्ये नसेल तर लिहून ठेवा. वचन सांगतं, अँड फिअर केम अपॉन एव्हरी सोल.
प्रत्येक आत्म्यावर देवाची भीती आली. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला ख्रिस्ती जीवन जगवायचं आहे, देवाची भीती असू द्या. तुम्हाला देवाची भीती नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. का? कारण आपल्याला फक्त हेच शिकवलं जातं, देव प्रेमळ आहे. देव प्रेमळ आहे. देव तुमच्या गरजा सगळ्या पुऱ्या करतो. जेव्हा तुम्हाला त्याचा एकच भाग किंवा एकच गोष्ट त्याच्याविषयी शिकवल्या जातं, तुम्हाला त्या गोष्टीविषयी काहीच भीती वाटत नाही. कारण प्रेमळच आहे. माझा बाप प्रेमळच आहे. काही केलं तरी काहीच फरक पडत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला देवाची खरी भीती कळेल, का तो जज सुद्धा आहे, तो पवित्र सुद्धा आहे, तो पापाच्या विरोधात आहे. पाप त्याच्या जवळ कधी येऊ शकत नाही. पाप सैतानापासून आहे. देवाला पाप चालत नाही. म्हणजे मी कधी पाप करलं पाहिजे नाही, हे कधी होतं? देवाची भीती. देवाची भीती सगळ्यात महत्वाची. कॉन्सिक्वेन्स तारल्या जाणं, चर्चमध्ये ऍड होतात विश्वासणारे, शिकवण घेतात, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं येतं. कारण जर तुम्ही तारल्या गेलेही नाही, तुम्हाला देवाची भीतीही वाटत नाही. म्हणून लोक जे स्वतःला ख्रिस्ती बोलतात आणि त्यांचं जीवन वाईटाचं कामुळे आहे, कारण पहिले ते तारल्या गेलं नाही, दुसरं त्यांना देवाची भीती नाही. ते बघून घेऊ आपण पुढं. आजची परिस्थिती काय त्याच्या संग आपण डील करू. देवाची भीती नाही. एक वचन तुमच्यासाठी वाचतो मी आणि लिहून ठेवा. नीतिसूत्रे 1:7, जे तुम्हाला सांगितलं की देवाच्या भीतीशिवाय तुम्ही देवाची अनुयायी होऊ शकत ना, तुम्ही त्याचे डिसायपल होऊ शकत ना, तुम्ही ख्रिस्ती जीवन सुद्धा जगू शकत ना. तुम्ही याल रविवारी शनिवारी सदैव चर्चमध्ये, पण तुमचे कार्य बाकी दिवस ते वाईटापेक्षा वाईट राहतील. कशामुळे? कारण तुम्हाला देवाची भीती नाही. वचन लिहा. नीतिसूत्र 1:7 सांगतं, काय सांगतं? द फिअर ऑफ द लॉर्ड. देवाची भीती इज द बिगिनिंग ऑफ द नॉलेज. म्हणजे ज्ञानाची सुरुवात आहे. हो की नाही? किती वेगळं आहे ना हे? ज्ञानाची सुरुवात काय म्हणतो तो? फिअर ऑफ द लॉर्ड. कदाचित तुमच्या मराठी याच्यात चुकीचं लिहिलं असेल, मला माहित आहे, कारण मी वाचलं म्हणून मी तुम्हाला सदैव आता इंग्लिश देऊन आलो, पण मी त्याला कन्वर्टही करून तुम्हाला सांगून आलो. नीतिसूत्र 1:7 सांगतं, परमेश्वराची भय हे ज्ञानाची सुरुवात आहे. जेव्हा त्याचं भय येतं, तेव्हा तुमच्या जीवनातल्या ज्याही गोष्टी, कुठलीही गोष्ट असो, आज माहित आहे काय करतात ख्रिस्ती लोक, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतात आणि हे सदैव तुम्हाला जे सांगतो, हे ख्रिस्ती कुठले, हे तुम्ही आपलं ठरवा, तुम्ही काय आहात. हे जे फक्त रिलिजियस आहेत, यांचं असं असतं. आणि हे कामाला माहित, कारण मी असाच होतो. म्हणून मी स्वतःला खूप चांगला आणि कोणी बाकीचे वाईट असं नाही. मी स्वतः जेही वाईट आहे ते माझ्यापासूनच सुरुवात होती. तर म्हणून मी स्वतःचं उदाहरण देतो. ख्रिस्ती हे जीवन हे चर्चमध्ये आपण चांगलं असलो पाहिजे. इथं वचन ऐकताना चांगलं असलो पाहिजे. हा संदेश ऐकताना हो पास्टर, येस पास्टर, नो पास्टर, इथं असला पाहिजे. जसं ते कंपाऊंड बंद झालं, बाहेर गेलो, आता मी सांगतो काय आहे मी. आता मी दाखवतो मी काय आहे. हे काय आहे? हे आंधळे लोक आहेत. खरं ख्रिस्ती जीवन, जे मी तुम्हाला सदैव सांगतो, कोणी न बघत असताना चालू होतं, की मला कोणी बघत नसताना सुद्धा मी देवाच्या भीतीने जगतो. पहिले देवाची भीती घ्या, तुम्हाला कळेल की किती महत्वाची आहे ती. नाही, ती परिस्थिती तशी होती, तसंच वागावं लागलं. नाही, त्या गोष्टी तशा केल्या नसता तर फायदा झाला नसता. पहिले तारल्या जा, तुला सळेल काय असतं ते. पहिले देव समजू दे तुला कळतं की परिस्थिती काय असती. तुझ्या ह्या ज्या परिस्थितीचे तू कारण देतो, त्याच्यासाठी देव क्रुसावर मेला गेला. सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी शिकण्याचं देवाची भीती. आणि तुम्हाला हे कळेल की हे जे सगळे खोटे चर्चेस, इथं देवाची भीती नाही. इथे आज जे स्टेजवर उभे राहतात, ते पुऱ्याला शरीराला टॅटू करून उभे राहतात. त्यांचे कपडे स्त्रिया
पुरुषाचे कपडे घालतात, जीन्स पासून टी शर्ट घालून तिथं उभं राहतात. यायचे वर्शिप लीडर अशा स्त्रिया आहेत ज्या इतक्या मेकअप करून बसतात की सगळे पुरुष त्यांच्याकडे बघतात, सगळं लक्ष त्यांच्याकडे असलं पाहिजे. यांना कळतच नाही की वर्शिप काय आहे. यांना कळतच नाही देवाची भीती काय आहे. यांना फक्त एवढं माहित आहे की देव प्रीती आहे, देवानं वचन दिलेलं आहे, ते फक्त आपण घेतलं पाहिजे म्हणजे आपलं सगळं बरोबर होते. यांना कधीच सत्य कळलं नाही. देव म्हणतो माझं चर्च, जे त्यानं त्याच्या पवित्र रक्तानं विकत घेतलं, ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ते वेगळं असलं पाहिजे. आपण जगच चर्च मध्ये आणलं. आज आपल्याला कळत नाही ते कॉन्सर्ट काय आहेत आणि चर्च काय आहेत. म्हणून खूप महत्वाचं आहे. आणि आपण बघतो पुढचं वचन, द फिअर ऑफ द लॉर्ड सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं. उत्पत्ती प्रेषितांचे कृत्य 2:44 मध्ये आपण आहोत. आणि ते म्हणतात सर्व विश्वासणारे एकत्र राहत, प्रत्येक गोष्ट ते आपसात वाटत असत. विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीची जमिनी व वस्तू विकल्या, नंतर त्याने पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले. याचा अर्थ काय असतो? या लोकांनी जे आपलं सगळं विकणं जवळचं होतं ते सगळं विकलं आणि सगळं देदाय केलं. याचा अर्थ काय असतो? सगळ्यात पहिले याचे अर्थ समजून घ्या. जेव्हा स्वर्गाची जागा भेटतं तेव्हा मनुष्याचा या सगळ्या गोष्टीचा मोह निघतो. याचा अर्थ हा होत नाही की मला गरज लागत नाही, मी रस्त्यावर राहतो का नाही, मला राहायला आजही माझं स्टँडर्ड जे आहे तेच आहे, पण मी या गोष्टी पुढे धावत नाही. हे माझं काय आहे उद्देश नाही. अमेरिकेला आलोच या गोष्टीसाठी होतंय का पैसा भेटला पाहिजे, पण आज ते माझं उद्देश नाही, तो आधी माझा उद्देश होता. पहिली गोष्ट तुमचे प्रिफरन्स ज्याला म्हणतात ते बदलतात. आज देव प्रथम आहे, त्याचं कार्य सगळ्यात प्रथम आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी जितक्या मला लागतात तो मला पुरवतो. दुसरी गोष्ट आपण इथे बघतो की या लोकांनी काय केलं, देणगी म्हणजे ते दान हे देण्यात चालू केलं. सगळ्यात प्रॉब्लेम लोकांचा जे खरंच आपल्याला कळतं की आपली स्वतःची टेस्ट घेण्याचं आहे, तर आपण जे दान देतो त्याच्यावरून आपल्याला टेस्ट येते. त्याच्यावरून आपण समजून जावं की आपला विश्वास कुठं आहे. जेव्हा देवाला आपण चिल्लर देतो तेव्हा आपल्याला समजतं की देवाची किंमत आपल्या डोळ्यासमोर काय आहे. एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, जोपर्यंत जे दान तुम्ही देता ती किंमत इतकी नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल, ते तुमचं दान नाही. तुम्ही फक्त कशासाठी करता, द्या लागते. प्लेट खाली गेली नाही पाहिजे. जोपर्यंत तुमचं बजेट बदलत नाही की यार इतकं दिल्यानं जर हा 10% म्हणतो, वचन सांगतं, आपण वचनही वाचू, याच्यामुळे माझं बजेट गडबडील, ती लेवल जोपर्यंत तुमची येत नाही ती तेव्हाच येतं. म्हणून तुम्हाला मी सिक्वेन्स सांगितलं. म्हणून मी तुम्हाला दान द्यायला कधी सांगत नाही. माझी इच्छा आहे की पहिले तुम्हाला प्रभू कळावा, कार्य तो घडवेल. हेही लक्षात ठेवा, मला कुणाची गरज नाही, माझं सोळा. देवाला तुमच्या पैशाची गरज नाही. देवाला पैशाची गरज आहे का, तो हे सगळं त्याचंच आहे, पण तो तुमचं हृदय बघतो. तो तुमचं हृदय बघतो. पहिले आपण काही वचनही वाचू. मलाकीचं पुस्तक दानाविषयी, मलाकीचं पुस्तक 3:8, 3:9 आणि 3:10 ज्यालाही रेफरन्स पाहिजे. मलाकी 3:8, देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या, देवाकडे चोरी करू नये. पण तुम्ही माझ्या वस्तू चोरल्या, तुम्ही मला विचारता आम्ही तुझे काय चोरले. तुम्ही मला तुमच्या वस्तूंचा 1 भाग द्यायला हवा, खास भेटी द्यायला हव्यात, पण तुम्ही हे मला देत नाही. देवाची चोरी म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. देव का म्हणतो की तुम्ही माझी चोरी करता? एक लक्षात ठेवा, देव देतं म्हणूनच तुम्हाला भेटतं. आज देव मला देत आहे, हा फक्त विश्वासाच्या गोष्टी आहेत की आपला त्याच्यावर विश्वास आहे का मीच कमावतो. असे खूप आहेत
जे तुमच्यापेक्षा अनेक मेहनत करतात, रात्रंदिवस घाम गाळतात, रक्त गाळतात, पण तरी त्यांना भेटत नाही. देव देत आहे, म्हणूनच तुमची कमाई होत आहे. आणि देव म्हणतो, जे मी तुला देतो त्याच्यातलंच तू मला 10% दे. हे ते म्हणत आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझे चोरी करता. म्हणजे मीच तुम्हाला देत आहे, अनलेस तुम्हाला वाटतं की अरे ये तो मैच कमारा, हे सगळं माझंच आहे, मी जर केलं नसतं तर हे मला भेटलं नसतं. हो, घरी बसल्यानं होत नाही, पण जोपर्यंत देव अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टी होऊ शकत नाही. 9वं वचन, अशा प्रकारे तुमच्या संपूर्ण राष्ट्राने माझ्या गोष्टी चोरल्या आहेत, म्हणून तुमच्या बाबतीत वाईट गोष्टी घडत आहे. प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर असा म्हणाला. आणि 10वं वचन, हे हे देणं हे कशासाठी आहे? तुम्हाला माहित आहे की देवाला या गोष्टीची गरज नाही, देवाला पैशाची गरज नाही. पण देव, जसं मी तुम्हाला सांगतो, तो तुमचा विश्वास चेक करतो, हे तुम्हाला 10व्या वचनात कळेल. सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ही आता हे मराठी चुकीची, पण मी तुम्हाला संबोधित करून सांगतो, तुम्हाला करेक्ट करून सांगतो. ही परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करा. तर हा परीक्षा शब्दच खोटा आहे, चुकीचा शब्द आहे, त्याचं ट्रान्सलेशन चुकीचं आहे, पण आपण बोलू. तुमच्या वाट्यातील 10वा भाग माझ्याकडे आणा, तो भाग खजिन्यात ठेवा, माझ्या घरी अन्न आणा, माझी परीक्षा घ्या. आता हे तुम्हाला कळत असेल किती चुकीचं आहे. तर तो हे म्हणत नाही की देवाची परीक्षा घ्या, म्हणून देवाची कोणी परीक्षा घेऊ शकत नाही. तर तो म्हणतो मला चाखून पहा. त्याचं जे ट्रान्सलेशन ते राईट झालं पाहिजे. आपल्याला सांगितलं जातं या मराठीमध्ये, माझी परीक्षा पहा, म्हणजे देव म्हणतो तू माझी परीक्षा बघा. पण जाऊ द्या, तो आपला हेतू नाही, पण तुम्हाला स्पष्ट सांगणं हे माझा हेतू आहे. तुम्ही असे केले तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईन, आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्यावर चांगल्या गोष्टीचा वर्षाव होईल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला जरुरीपेक्षा जास्त मिळेल. देव सांगतो तू विश्वास ठेवून बघ, चाखून बघ, आधी तू दे. पहिले देवानच तुम्हाला दिलेला आहे, त्यातून मी जे तुला देतो त्याचा 10वा भाग मला तू दे. माझ्यावर विश्वास ठेव आणि बघ, मी आकाश कपाटे उघडून तुला देतो. इथे थोडस मी बोलू. सदैव आशीर्वाद देवाचा म्हणजे पैसा नसतो. देव तुम्हाला जो आरोग्य सुद्धा देतो, आज जो तो दिलीप नावाचा भाऊ ज्याचं ऑपरेशन झालाय, त्याचं लाखांना ऑपरेशन असेल त्याचं, तुमच्यापाशी ती परिस्थिती नाही, तुमचे लाखांना वाचलेले आहेत. तुम्ही असं काहीच करत ना की ज्याच्यामुळे ती परिस्थिती तुमच्यावर येत नाही. देव ती परिस्थिती तुमच्यावर येऊ देत नाही. सांगायचं तात्पर्य, ही विचारसरणी सदैव बदलली पाहिजे का मी 10 दिले तर मला 100 भेटेल. तो तुमच्या हृदयातला चोर असतो. आपण देत या गोष्टीसाठी नाही का देवानं मला परत अधिक दिले पाहिजे, तसं करूही नका. कधीच करू नका. हे उद्देश असेल तर देऊही नका. पण देवाच्या शब्दावर विश्वास असेल, त्याचे वचन तुम्हाला कळतील, तो काय म्हणतो हे तुम्हाला ठाऊक असेल आणि त्याच्या वचनावर तुम्हाला चालायचं असेल तर करा. मी सदैव देतो या गोष्टीसाठी नाही का देवा आता बघतो मी तुम्हाला किती परत देतं. पण देव तुमचा विश्वास चेक करतो. या विषयावर कधी आपण अधिक बोलू, पण लक्षात ठेवा आपला उद्देश आज काय होता या गोष्टीसाठी, की चर्च असतं काय, जे आपल्याला दिसतं ते चर्च नव्हे. ज्या गोष्टी ज्या घडतात, जिथे 1 तास फक्त एंटरटेनमेंट आणि गीत चालतात आणि 10 मिनिटासाठी पास्टर येतो आणि जोक सांगतो, आपल्या स्वतःविषयीच्या गोष्टी सांगतो, एखादं बायबल मधलं वचन घेतो आणि भरकडेच घेऊन जातो, स्वतःचीच वाहवाही करतो, शेवटी अधिक 15 मिनिटाचं गीत चालतं आणि सगळे हवेत आशीर्वादित होतात आणि प्रार्थनाहून बाहेर निघतात. तुम्हाला बरं वाटतं, कारण आपल्याला माहित आहे की आपल्या शरीराला आनंद झाला. तो एखादा चांगला मूवी बघितल्याने सुद्धा होतो. फरक फक्त मनोरंजन गृहात नाही तुम्ही, तर चर्च ज्याला आज मनोरंजन म्हटलेलं आहे, तिथून तुम्ही बाहेर निघाले म्हणून सारखीच फिलिंग येतं, बरं वाटतं, लोक चांगले असतात, तुमचे कपडे चांगले घातलेले असतात, खाणं पिणं असतं, रविवारचं डिनर चालतं, चर्च चांगलं झालं. हे चर्च नव्हे. हा धोका आहे, हा धोका आहे. म्हणून
जर आपल्याला या गोष्टीची माहितीच नसली की आपण काय करून आलो, म्हणून संडेला आम्ही चर्चमध्ये चाललो, काय शिकवलं काय माहित नाही, देवाचं वचन तुझ्या संग बोललं का, तुला कळतं का की तुला बदलण्याची गरज आहे, प्रत्येक वचनातून देव तुझ्या संग बोललेला आहे का, देवाची धारदारी तलवार आहे तुझ्या हृदयात ती उतरली का, तुला कळतं का या गोष्टीकडे तुला बदलण्याची गरज आहे, तुला सत्य कळलं का, तुझ्या शिक्षणात वाढ होत आहे का, तू बायबलचा विद्यार्थी झाला असं तुला कळतं का, त्या वचनाची मला खरंच गरज होती हे तुला कळतं का, का तुला फक्त बरं वाटलं. म्हणून खूप गरजेचं आहे समजणं की कुठल्या गोष्टीला आपण चर्च म्हणून निवडतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस मी येणार, सगळ्यात आधी मी माझ्या बायकोला विचारलं की तिथे असं कुठलं चर्च नाही जिथे मी जाऊ शकू, कारण तिथे चर्च नाही, तिथे फक्त इमारती आहेत. तेव्हाच कुठे ही कळवळ आली की मला सुरुवात करावं लागेल. त्यामुळेच मी अमरावतीला येऊन माझं चर्च, जिथे फर्स्ट सेंचुरी देवाने घडून दिलेलं, ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याच्या पवित्र रक्ताने ते विकत घेतलं गेलं. हे इतकं पवित्र आहे, देवासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे. दुसऱ्यांचा जेव्हा देव येईल तो सगळ्यात आधी चर्च उचलणार आहे. चर्च उचलणार म्हणजे काय, का बिल्डिंग उचलणार आहे का, नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं मी, चर्च म्हणजे तारलेले लोक, हे उचलणार आहे तो, याच्यासाठी तो येणार आहे. आणि जेव्हा चर्च उचलल्या जाईल, म्हणून वचन सांगतं, तुला ठाऊक नाही का तुझं शरीर हे मंदिर आहे, म्हणजे चर्च आहे, तिथे पवित्र आत्मा राहतो. मनुष्य कधीच मंदिर होऊ शकत नाही जोपर्यंत तो तारला गेलेला नाही, कारण तिथं देवाचा आत्मा नाही. ते खंडर आहे, देव खंडर उचलायला येत नाही, खंडर जाळल्या जातील, ते अनंतासाठी ठेवल्या जातील. खंडर स्वर्गात जात नाही, चर्च उचलेल तो, ज्यांच्यावर पवित्र आत्मा तारल्यानेच येतो आणि देवाचं कार्य होतो. तो त्याच्या शब्दाचा विद्यार्थी होतो, त्याला देवाची भीती असते, तो त्या भीतीवर त्याचं ख्रिस्ती जीवन जगतो, पण तरी तो आशीर्वादित आनंदित असतो, कारण सगळ्यात महत्वाची देवाची भीती. हे जे चर्च आहे, जे मनुष्याचं शरीर, कारण पवित्र आत्मा ते आता आला, तो तिथं राहतो, याला उचलण्यासाठी तो आता दुसऱ्यांदा येणार आहे. तो आज दुपारी येऊ शकतो, आज संध्याकाळी येऊ शकतो. तो म्हणतो ही वेळ कोणालाच ठाऊक नाही की मी कधी येणार आहे. फक्त तुमचं कार्य करत चला, जे कार्य मी करत आहे, ज्याची अपेक्षा तुमच्यापासून आहे, ज्याच्याविषयी मी तुम्हाला असुद्या आधी सांगितलं आहे. हे चर्च आहे, हे देवाचं कार्य आहे की अनेक हे जे खंडर आहेत हे चर्च व्हावे, यांनी देवाचा स्वीकार करावा. सुवार्ता सांगितल्याने जे आपण बघितलं की चर्चची सुरुवात कशी झाली, प्रेषितांनी सुवार्ता सांगितली, लोकांनी स्वीकार केला, त्यांनी पश्चाताप केला, त्याला गरज पडली, दे प्रिक्ड इन देअर हार्ट अँड दे एक्सेप्टेड जीसस क्राइस्ट, आणि ते लोक एकत्रित आले. ते चर्च आहे आणि त्या देवाचे जे कार्य आहे ते पुढं आजपर्यंत चालत आहे की माझ्यासारखा सुद्धा तारला गेला, कारण ही चेन चालत होती. याला म्हणते ग्रेट कमिशन ऑफ लॉर्ड. हे चर्च आहे, जे दिसतं तसं नाही. म्हणून देवावर आधारित चर्च नसलं तर आपण फसून जाऊ, आणि या चर्चला घेण्यासाठी कुठल्याही क्षणी प्रभू येशू ख्रिस्त येईल. जर आपण स्वतः चर्च नाही, आपलं शरीर देवाचं मंदिर नाही, देव उचलणार नाही, आपल्याला कळणारच नाही काय झालं. माझी आशा आहे की तुम्हाला हे वचन, की सुरुवातीचं चर्च हे किती महत्वाचं आहे आणि चर्च म्हणजे काय असतं, त्याच्यात कुठेच असं लिहिलेलं नाही का तिथे चमत्कार होतील त्या चर्चमध्ये, या सगळ्या गोष्टी होतील, रोगे बऱ्या केल्या जातील, या सगळ्या. कारण आपलं विश्वासाचं जीवन आहे. या चर्चची जी सुरुवात झाली ते कृपेने विश्वासाद्वारे. ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं आहे, जिथे विश्वासणारे जुडतात. विश्वास म्हणजे न बघितलेल्या गोष्टीवरचा भरोसा.
ते एकत्रित येतात, देवाची शिकवण घेतात. जेव्हा स्वतःला कळतं ते दुसऱ्यांना सांगतात, दुसरा त्याचा स्वीकार करतो, तो त्याला जॉईंट होतो आणि ही चर्च वाढतं. हे देवाचं सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि शेवटचं वचन 2:46 सांगतं, सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत. दररोज. आज आपण दररोज जमत नाही, पण ते दररोज जोडायचे. म्हणून जेव्हाही देवाचं चर्चचं दार उघडतं, तेव्हा ज्याही चर्चला आपण बिलॉंग करतो आणि आपण स्वतः चर्च असलो, तर त्याला सदैव आपण अवेलेबल असलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला बायबलमधून कळतात. बायबल शिकवतं, तो देवाचा शब्द आहे. मी आशा करतो की तुम्हाला चर्च काय आहे, त्याचं कमिशन काय आहे, चर्च म्हणजे काय असतं, आणि या चर्चचं किती महत्व आहे देवासाठी, ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, हे तुम्हाला आज कळलं असेल. आपण इथे थांबू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आणि मी आशा करतो की दररोज आपण या सत्य जे देवाचा शब्द आहे, याच्यामध्ये आज तुम्हाला अधिक थोडीशी वाढ झाली असेल, तुम्हाला सत्य कळलं असेल.